याच पार्श्वभूमीवर अंजन गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। पोलीस बंदोबस्त इथे तैनात आहेत आणि अंजन गावात शिवरायांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यावरून हा वाद झालेला होता। अनधिकृत हा पुतळा असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे, मात्र आंदोलक पुतळा बसवण्यावर ठाम आहेत। या ठिकाणी लक्ष्मण हाके सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आमदार अभिजित पाटील सुद्धा इथे येऊन गेलेत। सध्याची महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली आपण पाहतोय। शिवरायांचा पुतळा असलेल्या परिसराची मोजणी सध्या सुरू आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतो या ठिकाणी खरं तर अंजनगाव खेलोबा या गावामध्ये कालपासून जो आहे तो मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळतोय। लक्ष्मण हाके यांनी ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच केलेलं होतं। मात्र या ठिकाणी आता मोजणी करण्यासाठी जे आहेत ते अधिकारी आलेले होते आणि या मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आता लक्ष्मण हाके यांनी स्वतः मज्जाव करत त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो। आपण पाहतोय खरं तर लक्ष्मण हाके आणि समर्थकांनी या मोजणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पिटाळून लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि पोलीस प्रशासन या संपूर्ण वादावरती आता नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळते। खरं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी मोजणी अधिकारी जे आहेत ते या ज्या ठिकाणी पुतळा बसवला गेलेला आहे या ठिकाणी मोजणी करत होते, मात्र त्याला आता मोजणी करण्यासाठी लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी विरोध जो आहे तो केलेला आहे। कोणत्याही पद्धतीची मोजणी आम्ही करू देणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी यापूर्वी देखील जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष मोजणीला ज्या बैठकीमध्ये हा मुद्दा ठरलेला होता की मोजणी केल्यानंतर जर का ही जागा मंदिर ट्रस्टकडे येत असेल तर आम्ही पुतळा हलवू अशी भूमिका एका गटाने घेतलेली होती, तर दुसऱ्या गटाची भूमिका होती त्याला विरोध करण्याची होती आणि आपण पाहतोय तीव्र विरोध जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। मोजणी कुठल्याही पद्धतीने होणार नाही। खरं तर स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक जे आहेत त्या ठिकाणी अंगावर धावून गेलेले आहेत। अधिकाऱ्यांना या ठिकाणी हुसकावून लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस अधीक्षक आणि ठिय्या आंदोलन करणारे कार्यकर्ते यांच्यामध्ये पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती सुरू आहे, मात्र या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। पोलीस अधीक्षक यांच्यासोबतची जी बैठक झाली होती, ज्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याला आता पुन्हा एकदा विरोध होताना जो आहे तो पाहायला मिळतोय। लक्ष्मण हाके हे आंदोलन स्थळावरून उठून येत या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना त्यांनी पकडलेलं आहे आणि हुसकावून लावलेलं आहे, त्यामुळे ही मोजणी जी आहे ती पुन्हा एकदा आता बंद पडलेली आहे। खरं तर काल रात्री 12 वाजता सुद्धा या पद्धतीची मोजणी जी सुरू होती त्यावेळी देखील या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी या मोजणीला विरोध केलेला होता आणि आज पुन्हा एकदा खरं तर सकाळपासून 2 बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या होत्या आणि या बैठकांमध्ये सुद्धा ही मोजणी करण्याचा निर्णय जो आहे तो ठरलेला होता। मात्र असं असताना सुद्धा या ठिकाणी ही मोजणी प्रत्यक्षात आता बंद पाडण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच मोठा वाद या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर आपण पाहतो पोलीस अधीक्षक स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सकाळपासूनच ते बैठकांचा सत्र जे आहे ते घेत आहेत। मात्र असं असताना ऐनवेळी ज्यावेळेस मोजणी सुरू झाली त्यावेळेस मात्र लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी या मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अक्षरशः हुसकावून लावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामध्ये पुन्हा एकदा मंदिराचे पुजारी असतील त्याचबरोबर पोलीस अधीक्षक हे चर्चा करतायत आणि नक्की काय यामधून भूमिका समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नक्कीच सागर, या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हाके समर्थकांनी हुसकावून लावल्याचं कळतंय आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, मात्र या ठिकाणी आंदोलक सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। अंजन गावामध्ये शिवरायांचा पुतळा असलेल्या ठिकाणच्या मोजणीला या सगळ्या आंदोलकांचा विरोध आहे। बऱ्याच वेळापासून त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि आता मोजणी करण्यासाठी आलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी हुसकावून लावल्याची माहिती आहे। सध्या पोलीस आणि या आंदोलकांमध्ये चर्चा सुरू आहे, मात्र या ठिकाणी आंदोलक समजण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याचं दिसतंय। प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे लक्ष्मण हाके जे आहेत